महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठी ना एक नवीन नियम आलाय आणि तो त्यांच्या करिअरच्या वाटेत एक मोठा अडथळा बनून उभा राहिलाय. या एका निर्णयामुळे हजारो शिक्षकांच्या पदोन्नती आणि बदल्या थांबल्या आहेत. मग नेमका काय आहे हा बदल आणि त्याचा एवढा मोठा परिणाम का होतोय? चला सविस्तर जाणून घेऊया. आता हे सगळं सुरू कुठून झालं तर शिक्षण विभागाच्या एका स्पष्ट आदेशामुळे. या बातमीचा मथळा बघा. बदलीसाठी टीईटी हवीच, या एका वाक्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात अक्षरशः खळबळ उडवून दिली. चला तर मग पाहूया पहिला भाग, शासनादेशाचा अर्थ. सगळ्यात आधी हा नवीन नियम आहे तरी काय ते समजून घेऊया. तर या सगळ्या वादाचा मुळाशी आहे टीईटी, म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा. ही परीक्षा का गरजेची आहे? तर देशभरातल्या शिक्षकांची गुणवत्ता एकाच पातळीवर राहावी यासाठी. सोप्या भाषेत सांगायचं तर शिकवण्यासाठी शिक्षक पात्र आहेत की नाही हे या परीक्षेतून ठरवलं जातं. पण गंमत बघा, या एका नियमाचा परिणाम फक्त नवीन भरतीवर होत नाहीये. याचा फटका तर पदोन्नतीच्या वाटेवर असलेल्या शिक्षकांना, ज्यांना आधीच प्रमोशन मिळाले त्यांना, आणि इतकंच नाही तर जिल्हा बदलायला अर्ज करणाऱ्या शिक्षकांना सुद्धा बसतोय. म्हणजे त्यांच्या करिअरमध्ये एक मोठी अनिश्चितता निर्माण झालीय. ही आकडेवारी पाहिली की या नियमाची गंभीरता आपल्या लक्षात येते. आता उदाहरणार्थ, पदवीधर शिक्षक व्हायचं असेल तर 100% जागा पदोन्नतीने भरल्या जायच्या. पण आता त्यासाठीही टीईटी कंपल्सरी. इतकंच नाही तर केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी ही जी महत्वाची पदं आहेत तिथे जायचे मार्ग सुद्धा टीईटी पास नसलेल्यांसाठी जवळजवळ बंदच झाले आहेत. ठीक आहे, आता बघूया दुसरा भाग, अधिकृत भूमिका. इतका गोंधळ झाल्यावर शिक्षण विभागाने आपली बाजू स्पष्ट केली. बघूया तरी त्यांचे नेमकं म्हणणं काय आहे. शिक्षण विभागाची भूमिका अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. केवळ टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनाच पदोन्नतीसाठी पात्र मानले जाईल. बस, या एका वाक्याने सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आणि नियमावर शिक्कामोर्तब झालं. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जो विषय आत्तापर्यंत फक्त चर्चेत होता तो आता एक पक्का बंधनकारक नियम बनला आहे. आता यात कोणतीही सूट किंवा अपवाद नाही. आता साहजिकच आहे, इतक्या कठोर भूमिकेनंतर सगळं शांत कसं राहील? या निर्णयाला जबरदस्त विरोध झाला आणि हे प्रकरण थेट कोर्टात गेलं. पाहूया तिसरा भाग, वाद आणि न्यायालयीन प्रकरण. या सगळ्या वादाचा पहिला आणि सगळ्यात मोठा परिणाम काय झाला माहितीये? राज्यभरातल्या शिक्षकांची प्रमोशन प्रक्रिया पूर्णपणे थांबली. जणू काही त्यांच्या करिअरच्या शिडीवरच थांबा अशी पाटी लावून टाकली. बरं, शिक्षक इतके का चिंतित आहेत? याची अनेक कारणं आहेत. त्यांना फक्त भविष्याचीच चिंता नाहीये, तर हा नियम पूर्वलक्षी प्रभावाने, म्हणजे मागे जाऊन आधी मिळालेल्या प्रमोशन्सवर सुद्धा लागू होईल की काय ही भीती त्यांना सतावते. विचार करा, इतकी वर्ष सेवा केल्यावर अचानक असा अडथळा आला तर करिअरचं सगळं प्लॅनिंगच कोलमडून पडतं. तर मग आता परिस्थिती अशी आहे की प्रमोशन थांबलंय, प्रकरण कोर्टात आहे. मग यावर तोडगा निघणार कसा? पाहूया शेवटचा भाग, पुढे काय होणार. यावर तोडगा काढण्यासाठी ना सध्या 2 पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू आहे, तर दुसरीकडे राज्य सरकार प्रशासकीय पातळीवर राष्ट्रीय शिक्षण परिषदेकडून म्हणजे NCTEकडून मार्गदर्शन मागत आहे. प्रशासकीय पातळीवर काहीही झालं तरी या प्रकरणाचा अंतिम निकाल मात्र सर्वोच्च न्यायालयाच्याच हातात आहे. कोर्ट जो निर्णय देईल तोच ठरवेल की हा नियम राहणार की बदलणार. आणि यामुळेच एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. हजारो शिक्षकांचं करिअर आता टांगणीला लागलंय. त्यांचं भविष्य काय असेल? गुणवत्ता आणि अनुभव यांचा मेळ घालताना या शिक्षकांच्या इतक्या वर्षांच्या सेवेचं मोल काय? या प्रश्नांची उत्तरं केवळ त्या शिक्षकांचंच नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचं भवितव्य ठरवणार आहे.